आयोजन म्हणायला गेलं तर दरवर्षी काही ना काही नवीन बघायला मिळतं आणि ही टुर्नामेंट खेळायला सगळे आतुरच असतात, मी देखील असतो. आणि ह्यावेळी थोडं आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्यामुळे खेळायला मजा येते. स्कोरिंग ग्राउंड आहे आणि एक प्लेअर वाढवला तर काहीतरी नवीन इम्प्लिमेंट आहे आणि अशीच इम्प्लिमेंट यावी त्यासाठी आम्ही आतुर आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यानंतर होणाऱ्या मॅचसाठी. तर हा होता प्लेअर ऑफ द मॅच राहुल पुळेकर, ज्याने अतिशय चांगली बॅटिंग करत असताना फसलेल्या मॅचला आपल्या संघाच्या बाजूने झुकवलं आणि ती झुंजारी खेळी त्याच्या संघाच्या कामाला आली. पहिला विजय तेजस इलेव्हनने मिळवला आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी एका बाजूला अष्टविनायक नालासोपारा आणि त्यांच्यासमोर रंग दोन हात करत असताना दिसणार आहे साई सिद्धी नालासोपारा. मोठी मॅच आणि या मोठ्या मॅचचं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय चंदू शेट्टी सरांना. धन्यवाद. सायबा चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं असेल हार्दिक असं स्वागत. अंडर आर्म क्रिकेटची एक नामवंत क्रीडा स्पर्धा, पालघर जिल्ह्यातील अंडर आर्म क्रिकेटचा सर्वोच्च सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच सुरू होते अष्टविनायक NSP आणि त्यांच्या विरोधात साई सिद्धी. सुरुवात झाली आहे. एक वेगळ्या धाटणीचं क्रिकेट इकडे आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु त्याचबरोबर जर पाहिलं तर चुरस प्रचंड आहे आणि मानाची स्पर्धा ज्यावेळेला असते ना, प्रत्येकालाच उत्कंठ असते. कधी एकदाचं मैदानात जातोय, कधी एकदा या सायबा चषकाचं टी शर्ट परिधान करतोय आणि आपल्या टीमसाठी परफॉर्मन्स करतोय असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि आज तो दिवस येऊन ठेपलेला आहे. राहुल गोलंदाजीसाठी आणि तेजस आणि अविनाश यांना मात्र बॅटिंगसाठी पाहतोय. अष्टविनायक नालासोपारा बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समोर जर पाहिलं अष्टविनायक NSP आणि दुसऱ्या बाजूला साई सिद्धी स्पोर्ट्स यांना आपण पाहतोय. यावेळेला थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता, खाली राहिला होता, खेळायचा होता मिड विकेटला, परंतु बॅटची कडा घेत यष्टीरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत, जे काही करायचंय आपल्याला या 24 चेंडूमध्ये करायचंय आणि त्यातल्या त्यात लीग मॅचेस आहे, ही जमेची बाब आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय, अडवला आणि तिकडे एक धाव मिळेल. ओहो, इकडे विकेट येताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकला मी अविनाशला पाहतोय. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा या ठिकाणी अविनाश आणि जोडीला जर पाहिलं तर अभिषेक ही जोडी आहे. यावेळेला ऑनसाईडला ढकलण्याचा प्रयत्न राहिला चेंडूला, तिकडे एक धाव पूर्ण केली गेली. अष्टविनायक NSP सुमित ढेकळे देखील या टीममध्ये खेळताना आपल्याला कदाचित काही कालांतराने पाहायला मिळतील. साई सिद्धी स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसई, विरार, नालासोपारा या संपूर्ण परिसरामध्ये आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये डंका सायबा चषकाचा पाहायला मिळतोय. अंडर आर्म क्रिकेटमधील एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय, सायबा चषक. ओहो, यावेळेला विकेट येताना पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचा चेंडू डबल माइंड झाले खेळताना आणि दांडी गोल, विकेट. विकेट येताना पाहायला मिळाली. पहिली ओव्हर संपते, धावसंख्या जर पाहिली तर 3 झाली आहे आणि आता गोलंदाजीसाठी रोहित यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला फिरवलंय, बॉलला वळवलंय, घोषांकित क्षेत्राच्या दिशेने पाठवलंय आणि तिकडे एक धाव मात्र मिळेल. तोपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या या अद्भुत खेळाने आपल्या सगळ्यांना वेड लावले अक्षरशः आणि हेच वेळ घेऊन आले आज विरार नगरीमध्ये आणि सायबा चषकामध्ये.
अंडर आर्म सर्कल पद्धतीचं हे क्रिकेट, म्हणजे सर्कल आपल्याला पाहायला मिळते, परंतु सीमारेषा जर पाहिली तर सीम टाईप आहे. मैदानाच्या अर्धा जो वर्तुळ असतो त्या भागात मात्र आपल्याला चौकार देखील पाहायला मिळतोय. ट्रॉफीज लक्ष वेधून घेत आहेत. यावेळेला पहा, बॉलला जे ग्रीप करतायत, बॉल रिलीज करतायत ते अगदी हळुवार पद्धतीने करतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता 5 वर पाहायला मिळेल. कमी गतीचा चेंडू थोडासा पुढेच रिलीज केला हळुवार पद्धतीने, केवळ म्हणजे मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता जिकडे सिंगल आहेत हे देखील घेण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत, कारण ही रणनीती आहे. या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल आयोजकांचं, ज्यांनी मात्र या स्पर्धेला एक वेगळी उंची आणि एक वेगळा आयाम दिलाय. यावेळेला पहा, जागा बनवली, बॅकफुटला जात असताना सुरुवातीला गेलेल्या विकेट्स त्यातून सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी या दोघांचाही आहे. विशेष म्हणजे अभिषेक आणि सुहास आहेत. स्ट्रायकर कोण आहे? अभिषेक यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. रोहितचा हा चेंडू टप्पा पडतोय, फिरतोय, परंतु इकडे धाव घेण्याचा प्रयत्न रोखू शकले नाहीत आणि पंच घोषित करतायत. लेग बाईटच्या स्वरूपातील धाव आहे. पंच अजित निकम सरांचं कौतुक करावे लागेल. एवढी एनर्जी आणतात कुठून नये. पहिल्या मॅच पासून रात्री शेवटच्या मॅचला सुद्धा ऐकला तर एवढाच मोठा वेगाचाच आवाज पाहायला मिळेल. नक्कीच एक वेगळंच रसायन आहे, म्हणून अंडरआर्म क्रिकेटवर हे सगळे पंच राज्य करतात आणि कोणाचंही नाव उगाच होत नाही, त्याच्या मागे त्यांची मेहनत असते. कुछ किए बिना जय जयकार नाही होती, कोशिश करने वालों की हार नाही होती. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 9 झाली आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. लक्ष वेधून घेते ही खेळपट्टी, लक्ष वेधून घेते आउटफील्ड, लक्ष वेधून घेत आहे ट्रॉफी, लक्ष वेधून घेत आहेत ही मोटरसायकल बाईक, लक्ष वेधून घेते ही प्रकाश योजना आणि बॅटिंग पॉवर प्ले, आणि लक्ष वेधून घेत आहेत खेळाडू, त्यांच्या अंगावरचे टी शर्ट, आयोजन कमिटी आणि विशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित झालेले प्रेक्षक सुद्धा. लाईव्ह कव्हरेज सुद्धा तेवढंच चांगलं आहे. पंचाची कामगिरी देखील तेवढी चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे स्कोररही चांगली कामगिरी करतायत. म्हणजे या स्पर्धेमध्ये सगळं काही परफेक्ट पाहायला मिळतंय आणि म्हणूनच या स्पर्धेच्या नावाची चर्चा आहे आणि डंका सुद्धा आहे सर्व दूरपर्यंत प्रत्येकाला. आणि अशा स्पर्धा प्रत्येकाला खेळायच्या असतात. तुम्ही सगळ्या वनडे मॅच पाहता का? नाही पाहत. वर्ल्ड कपच्या चुकवत नाही, तसंच आहे. हो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न राहिला आणि सायबा चषक म्हणूनच प्रत्येकाची आवडती स्पर्धा आहे, लाडकी स्पर्धा आहे आणि म्हणूनच या परिसरातील दुसरा वर्ल्ड कपच म्हणावा लागेल. बॉल पुन्हा एकदा टप्पा पडलाय, फिरलाय, गरकन वळलाय, जाईल यष्टिरक्षकांच्या दिशेने. बॉलला वळण देण्याचं पहा, गोलंदाज असे आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये, म्हणजे त्यांची हातात भर बॉल वळण देण्याची क्षमता जर पाहिलं तर लाजबाब आहे. यावेळेला वाह, यष्टिरक्षकांची जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा बॉलला कधी आतमध्ये कधी बाहेर दोन्ही बाजूला वळण देण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. चव्हाण बॉलला वळण देत आहेत, फिरवत आहेत. हो 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 हो, आता या ठिकाणी शेनॉन यांची आठवण आली म्हणजे आली. टप्पा पडल्यानंतर बॉल सोडून दिला वाईड जाईल म्हणून आणि त्यानंतर दांडी दांडी गुल. डीजे याला तर क्रिकेट म्हणतात. पहा, मी चर्चा करत होतो बॉलला वळण देण्याची क्षमता आणि अगदी शेनॉन यांची आठवण करून देणारी या ठिकाणी क्षण देखील पाहायला मिळाला. आणखीन एक विकेट. काय गोलंदाजी या ठिकाणी होते आणि कौतुक करावं लागेल या ठिकाणी चव्हाण यांचं. या ओव्हरमध्ये रन आलाच नाही. चव्हाण, तुमचं नाव मूळचं आम्हाला नाहीये, फक्त चव्हाण एवढंच कळवलेलं आहे.
शुभम चव्हाण खूप प्रभावित करतायत. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये आणि लक्षात राहते शुभम तुम्ही काढलेला बोल्ड आमच्या लक्षात राहील. याही वेळेला मात्र बॉलला फिरवण्याचा प्रयत्न होता. थोडीशी उंची होती, उसळी होती आणि इकडे शुभम एक धाव मात्र जरूर देत आहेत, परंतु कौतुक करावं लागेल केवळ एकच धाव दिली आहे आणि एक बोल्ड आउट जो विसरण्यासारखा नाहीये. धाव संख्या जर पाहिली तर 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे ती 10. शुभम चव्हाण. काही परफॉर्मन्स लक्षात राहतात, काहींचे झेल लक्षात राहतात, काहींचे बोल्ड आउट लक्षात राहतात, काहींनी मारलेले षटकार लक्षात राहतात, काहींचे चौकार लक्षात राहतात. यावेळेला कव्हर्सला खेळले परंतु तिकडे मजबूत तटबंदी आहे साई सिद्धी स्पोर्टची देखील. संघ तर दोन्ही बलाढ्य आहेत, परंतु कोण म्हणजे त्या मॅचमध्ये कोण म्हणजे दोन्हीची स्टारकास्ट म्हणजे प्रत्येक जण बेस्टच होऊन आलाय, परंतु त्या मॅचमध्ये आणि त्या क्षणी जो कोण चांगला खेळेल तो जिंकणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संतोष यावेळेला फटका समोर पाहायला मिळतोय आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1-1 रन आता मात्र खूप महत्वाची असणार आहे. साईबा चषक आहे, मानाची स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी खेळाडू आवर्जून आलेत, प्रेक्षकही आलेले आहेत. यूट्यूबलाही माझ्या मते पाटील नेटवर्कवर चांगलीच गर्दी होईल, का नाही होणार, कारण दर्जेदार लाईव्ह चित्रण पाहायला मिळते आणि दर्जेदार क्रिकेटही पाहायला मिळत आहे. संतोष गावड स्कोरर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम संतोष, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. यावेळेला पुन्हा 1 धावेने धावसंख्या पुढे जाईल. पहा तेवढी संधी नाहीये, म्हणजे बॅटरला लॉक केलं जात आहे, म्हणजे ते स्टेप आउट होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर बॉलर देखील जर पाहिलं तर बॉलला जास्त वळण देण्याचा प्रयत्न करतायत, कमी गतीने करतायत. आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला, आणखीन एक विकेट. पाणी सुटाया लागलं, तुझी घागर नाळाला लाव, पाणी सुटाया लागलं, जाग झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं, यावेळेला पुन्हा चेंडू अडवला जातोय. अंतिम षटक आहे आणि या धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाते 14. अभिषेक पवार यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर येतोय टकाटक 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 चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. शेजारची गाडी महिना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. तवा तरी नको पटहा लागला मिठू बोलायला. सायबा क्रिकेट संघाच्या दमलय घाई बघना बात, सायबा क्रिकेट संघाच्या दमलय घाई बघना बात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी. धन्यवाद डीजे. साईबा प्रीमियर लीग आपण पाहतोय, 5वं पर्व आहे. चालू मॅच साई सिद्धी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर अष्टविनायक NSP यांच्यामधील आहे. या ठिकाणी पहिली बॅटिंग मात्र अष्टविनायकने केली, अष्टविनायक NSPने केली. धावा केल्या त्या 18 आणि 19 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे.
नितेश येत आहेत बॅटिंग बॉलिंगसाठी नितेश पाटील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. संदीप आलेत स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर संदीप आणि सुनील ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. साईबा चषकासाठी टीम साई सिद्धी स्पोर्ट्स या टीमसाठी साईबा चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. डोळे दिपवणारं आयोजन, शिस्तबद्ध आयोजन. विशेष म्हणजे कोणत्याही आयोजनाला शिस्तबद्धतेची जोड असेल तर ते एका वेगळ्या उंचीवर जातो. कारण आयोजन तर होत असतात परंतु शिस्तबद्ध ही खूप महत्त्वाची बाब आहे. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पिचिंग पंचांनी आपले हात फैलावले. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहिली धाव आली आहे. पुन्हा एकदा तेज, पुन्हा एकदा तेज. बॅक टू बॅक. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल या ठिकाणी आलेत. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. विकेट काढावे लागतील. कमी धावसंख्येत देखील मॅच रंगवायची असेल तर. परंतु या ठिकाणी लगातार तिसरा चेंडू व्हाईट बॉल येतोय. पहा समीकरण कधी कधी उजव्या आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचं असेल. गोलंदाजाचा बॉल वळवण्याचे जे पिचिंग असते, ती ग्रीप असते, त्याला अनुसरून जर त्याच्या विरोधात जर बॅटर असेल तर या गोष्टी होत राहतात. परंतु तुम्हाला व्हेरिएशन करावं लागेल आणि काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे. यावेळेला पहा या ठिकाणी मनगटाच्या साह्याने हळूवार पद्धतीने या बॉलला ऑन साईडला ढकललं. 1 रन पूर्ण केला आणि धावसंख्या 4 वर पाठवलेली आहे. दर्जेदार खेळ आपल्याला आज पाहायला मिळतोय. मी ऋषी देसाई सरांचा आभारी असेल. या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली आमचे भरत मोरे सर म्हणा किंवा अजित निकम सर म्हणा. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलला टॅटवलंय. पहा कोण म्हणतं केवळ षटकार आणि चौकार पाहण्यातच आनंद मिळतो. अहो सिंगल काढण्यामध्ये देखील एक वेगळा आनंद. आणि सिंगल काढायची म्हणजे एक वेळेस तुम्ही चौकार मारू शकता, षटकार मारू शकता. प्रत्येक बॉलला सिंगल काढणं तेवढं सोपं नाहीये. आणि ते सिंगलचं महत्त्व अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहा या ठिकाणी बॉलने गुंगारा दिलाय बॅटला. बॉलला वळवलं, फिरवलं. हे आहेत ज्यांच्या विरुद्ध सुरुवातीला मात्र त्यांनी काही वाईट बॉल टाकले होते परंतु आता कमबॅक केलंय. आणि क्रिकेटमध्ये कमबॅक हे करावंच लागतं. त्यावेळेला पुन्हा तेच पाहायला मिळतं. हळूवार पद्धतीने एक स्टायलिश फटका एक ठिकाणी खेळला. कोणतीही घाई नाहीये. 1 रन मात्र पूर्ण केला आणि धावसंख्या पाठवली आहे ती 6 वर. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. साईबा चषक विरार. यावेळेला पहा थोडासा वेग होता या बॉलला. त्यालाही मात्र ऑनसाईडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. घोषांकित क्षेत्राच्या हात चेंडू जाईल. नियम या स्पर्धेचे काही वेगवेगळे नियम आहेत आणि ते प्रत्येकाला माहिती आहे जे या परिसरामधील आहेत. अंडरआर्म क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर या परिसरात खेळलं जातं. बॅकफुटला गेले. कलात्मक अंदाज पाहायला मिळाला. पॉइंटला कट करतायत. 1 रन पूर्ण करतायत. त्यांना माहिती आहे मोठं लक्ष नाहीये. एकेका धावेने सुद्धा काम होऊ शकतं आणि तेच करण्याचं काम करतायत. बघता बघता पहिली ओव्हर संपली आणि धावसंख्या 8. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट करतायत. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. विनय आलेत आणि त्यांचं स्वागतही पहिल्या धावेने या ठिकाणी केलं गेलंय. मी ज्यावेळेला इकडे आलो मला हे छोटंसं ग्राउंड पाहून मला असं वाटलं की या ग्राउंडवर धावा किती होतील. परंतु इकडे 24 बॉल 24ची मॅच चांगलीच होते. कारण त्या पद्धतीचे काही नियम आहेत बॅटरसाठी सुद्धा बॉलरसाठी सुद्धा. नो बॉल. अजित सरांची खासियत. अजित सरांचा नो बॉलचा आवाज आजूबाजूच्या बिल्डिंग मधील प्रत्येक घरामध्ये गेला असेल. आणखीन एक नो बॉल आणि त्यावर येतोय टनाटन चौकार. टकाटक 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 चौकार. यावेळेला पहा पुन्हा क्लासिकल अंदाजामध्ये येताना पाहायला मिळाले. सहज सुंदर आणि नेत्रदीपक फलंदाजी होते दोन्ही बॅटर्सकडून. विनय बॉलिंगसाठी आहेत परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता 16 वर गेली आहे. अगदी विजयाच्या जवळपास पोहोचलेला आहे साई सिद्धी हा संघ. यावेळेला पुन्हा संयमाने केवळ बॉलला हळूवार पद्धतीने केवळ ढकललं तिकडे. 1 रन पूर्ण केली गेली. विजयाच्या समीप पोहोचली ही टीम.
सुरुवातीला गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि आता ह्या दोन्ही फलंदाजाने संदीप आणि सुनील आपल्या टीमला विजयाच्या अगदी जवळपास घेऊन आलेले आहेत. नो बॉल घोषित केला जातोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 5 धावा मिळतील. सीमा रेषा पार. टकाटक चौकार.